रामकृष्ण हरी. गुड मॉर्निंग सगळ्यांना. सकाळी लवकर उठले. तुकाराम बीज आहे ना, त्याच्यामुळं गावी जायचं होतं, त्यामुळे लवकर उठले. आमच्या जावेच्या भावाच्या घरी आज तुकाराम बीजचा कार्यक्रम होता, त्यामुळं जायचं होतं गावाला. लवकर उठले, घरातले कामं आटपले आणि गेले रिक्षाने. सुंदर केळीच्या बागा, हिरवगार परिसर. जवळच होतं 5-7 किलोमीटर. त्यांच्या भावाचं घर इतकं सुंदर आहे ना, खूप छान आहे. नारळाची झाडं, चिक्कू झाडं, आंबे झाडं, पाटात पाणी किती झुळझुळ वाहतंय बघा, किती सुंदर हिरवागार परिसर. मस्तच. सकाळी लवकर गेलते 9:30-10 वाजता. आणि त्यांच्यात कार्यक्रम असल्यामुळं त्यांनी इडली, सांबार आणि ओल्या नारळाची चटणी केली ती सगळ्यांना, भक्तांसाठी. आज तुकाराम बीज होते ना, त्याच्यासाठी. इतका सुंदर मागं सगळं किचन, चुलीवरती स्वयंपाक, गॅसवर स्वयंपाक, रोजचं सुद्धा. खूप सुंदर. चिक्कूची झाडं, चिक्कूचं झाड तर इतकं चिक्कूनी भरलं होतं. पपईचं झाड. शेतात म्हणल्यावर हिरवंगार खूप सुंदर असतं खरं. आपण सिटीत राहतो त्यामुळे शेताची किंमत आपल्याला कळते आहे ती. पण इतकं झाड लकडलं होतं ना, खूप लकडलं होतं. पक्षी पण चिव 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 करून त्यांना खायला काय चिक्कू गोड गोड, पपई, खूप किलबिल चाललं होतं. त्यांनी खूप छान, त्यांचा मुलगा आणि आचारी इडल्या सगळ्यांनीच उघडे पंढरपुराचे आले, दया पुंडलिके उभे केले विटेवर, उभे केले विटेवर, उभे केले. कबीर महाराजांची नियुक्ती केली गेली आणि याचं संयोजन, याचं मुख्य काम, चाली सांगण्याचं काम जनाबाई महाराजांकडे देण्यात आले. नामदेव महाराजांचा पुरुषार्थ काय? कीर्तन परंपरा त्याच्याही आधी होती, मात्र कीर्तन करण्याचा अधिकार फक्त विशिष्ट अशा एका उच्चवर्णीय लोकांकडे होता. आणि उच्चवर्णीयांकडे असणारा तो अधिकार नामदेव महाराजांनी ती कीर्तन परंपरा सर्व राष्ट्राशी निगडीत केली. आणि राष्ट्राशी निगडीत केल्यानंतर नामदेव महाराजांनी ही कीर्तन परंपरा बहुजनांमध्ये आणली. उच्चवर्णीयांकडे जो अधिकार होता त्याच्यापासून नामदेव महाराजांनी सर्व समाजामध्ये आणला. नामदेव महाराज शिंपी समाजाचे, मात्र कीर्तन केलेला बहुजनाचा पहिला कीर्तनकार म्हणून नामदेव महाराजांकडे. मराठाची बोल कौतुके का अमृता तेही पैजा जिंके, ऐसे अक्षरी रसिके मिळवीन. माझ्या मराठाची कौतुक बोलत असताना, माझ्या मराठी भाषेचं कौतुक सांगत असताना अमृताला लाजवेल अशा पद्धतीनं ज्ञानोबरायांचा पुरुषार्थ आहे. ये मराठीची ये नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी, ब्रह्मविद्येचा सुकाळू करी, हा ज्ञानोबरायांचा पुरुषार्थ आहे. ज्ञानोबरायांच्या नंतर ज्ञानोबराय 1296 त्यांचं साल समाधी प्रसंग. त्याच्या आधी 2 वर्ष आपली सगळी हिंदू राजांचं सगळं पतन झालं. 1294 साली 1294 साली हिंदू राजांचं पतन झालं. हिंदू ही खिलजीनं जिंकली आणि खिलजीनं जिंकल्याच्या नंतर 2 वर्षानं ज्ञानोबरायांचा समाधी सोहळा आहे. 1296 आणि हे 1294 वर्ष. देशाचा इतिहास आणि संतांचा इतिहास. त्यानंतर यांनी सांगितलं, मेरा कटोरा भरके लाव. हे पाहिल्याबरोबर भागीरथीनं पाहिलं, कटोरा भरके लाव. काय टाकायचं बाबा ह्यात? त्यांनी सांगितलं, पीठ टाक. पळतच गेली. जिजाबाई या दळण दळतायत. पीठ घेतलं आणि घेऊन निघणार त्यावेळी त्या जिजाबाईने सांगितली, बरी बापासारखीच परमार्थ करायला लागली. त्या हातावर एक धक्का मारला. धक्का मारल्याबरोबर आधीच त्या चिमुकले भागीरथीचे हात, त्यामध्ये किती पीठ येणार, त्यात परत जिजाबाईने धक्का मारला, त्यात पीठ किती राहिलं. तसंच भरलेले हात घेऊन आली आणि त्या
अंगडशा फुकऱ्याच्या कटोऱ्यामध्ये हात झाडल्याबरोबर कटोरा ओसंडून वाहू लागला आणि ओसंडून वाहिलेला कटोरा पाहिल्याबरोबर त्या अंगडशाला वाटलं हेच तुकोबर आहे. तिने त्या भागीरथीच्या त्या चिमुरडीच्या त्या मुलीच्या तुकोबराच्या मुलीच्याच पुढे लोटांगण घातलं. तुकोबर आहे हमें शरण मेलो, हमें शरण मेलो, तुकोबा हमें शरण मेलो. त्या भागीरथीने सांगितलं ए येडा का खोळा, अरे मी तुकोबा नाही माझा बा तुकोबा आहे, मी तुकोबा आहे माझा बा तुकोबा आहे. तिने सांगितलं पोरगी जर अशी चमत्कारी तर तुकोबा कसा असेल. त्यावेळेस पासून अंगडशाही त्यांच्या कीर्तनाला येऊ लागली. हा तुकोबरायांचा पुरुषार्थ. म्हणून धन्यता दिली की तुकोबरायांना धन्यता दिली ती रामेश्वर शास्त्रींनी धन्यता दिली. जगद्गुरु तुकोबरायांचा पुरुषार्थ आहे. म्हणून या चरणामध्ये हा शब्द वापरला जात नाही. जेने केला पुरुषार्थ, हा पुरुषार्थ म्हणजे एक नाही अनेक पुरुषार्थ केले. हा म्हणलं की कुंडली गौरला हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव विडंबार कुमार जय वैकुंठाने निघालो. चला लोकांनी सांगितलं महाराज तुमचं वैकुंठ तुम्हालाच लकलाभ, आम्हाला काय वैकुंठाला यायचं. त्यावेळेच्या लोकांना सांगितलं ते सांगितलं. आता जरी कोणाला म्हणलं ना वैकुंठाला चला, कोण यायला तयार होतं? यायचं काय वैकुंठाला? नाही, लोक तयार होत नाही. मग त्यावेळेस तुकाराम महाराजाला कशी तयार नाही. आता जर तुम्ही म्हणताल आता तर तुकोबराच्या काळापेक्षा आता गाड्या बंगले रस्ते एवढं सोडून कसं यायचं? वैकुंठाला चला यायला तयार नाहीत. मग यायला तयार नाहीत. देवानं आपलं असणारं वाहन तयार केलं, गरुडाला तयार केलं आणि तयार केल्यानंतर जगद्गुरु तुकोबरायांची पाद्यपूजा भगवान परमात्म्याने केली. जया पूजले आदरे पांडुरंगे. भगवान परमात्म्याने जगद्गुरु तुकोबरायांचा पूजन केलं आणि पूजन केल्यानंतर जगद्गुरु तुकोबरायांना आपल्या हाताला धरून जगद्गुरु तुकोबरायांना त्या रथामध्ये बसवलं, गरुडावरती बसवलं आणि बसवल्यानंतर लोकांनी सांगितलं आता मात्र तुम्ही निश्चिंत जाणार, आता तुम्ही जाणार, मात्र गेल्यानंतर आम्ही तर काय येऊ शकत नाही, आम्हाला काय आशीर्वाद. त्याने सांगितलं कर्म धर्म तुम्हा असावे कल्याण, घ्या माझे वचन आशीर्वाद. जसं कर्म कराल तशा पद्धतीचा तुम्हाला आशीर्वाद. कर्म धर्म तुम्हा असावे कल्याण. ज्या पद्धतीचं कर्म, ज्या पद्धतीचा धर्म कराल त्या पद्धतीचंच तुम्हाला भेटेल, अशा पद्धतीचा आशीर्वाद जगद्गुरु तुकोबरायांनी केला. आणि जगद्गुरु तुकोबरायांनी त्या ठिकाणी सर्व रामेश्वर शास्त्री, सर्व संत महात्मे, अनगडशाह फकीरासहित सर्व टाळकरी यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हाती धरून या देवे नेला तुका. जगद्गुरु तुकोबरायांचं हे निर्याण आणि असणार हे निर्याण फाल्गुन वद्य द्वितीया, शुद्ध द्वितीया या दिवशी जगद्गुरु तुकोबरायांचं निर्याण झालं. आज आपण भाग्यवान आहोत. आपण 370 अमृत महोत्सवी वर्ष या ठिकाणी संपन्न करतोय. 375वे वर्ष संपन्न करतोय. अमृत महोत्सवी वर्ष आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही 20 साजरी होते. संतांची पुण्यतिथी साजरी करायची असते आणि देवाची जयंती साजरी करायची असते. देवाची पुण्य जयंती का साजरी करावी? येण्याला महत्व म्हणून देवाची जयंती साजरी करावी. संतांची पुण्यतिथी, संतांच्या जाण्याला महत्व आहे म्हणून संतांची पुण्यतिथी साजरी करावी. याला आपण पुण्यतिथी न म्हणता याला बीज म्हटलं गेलं. का? कारण हा जगद्गुरु तुकोबरायांचा पुरुषार्थ बघायला मिळतो. काय पुरुषार्थ आहे? सदेह वैकुंठ गमन, म्हणून हा पुरुषार्थ आहे. आज जगाच्या पाठीवरती अशी इतिहासामध्ये महाराज ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, कुंडली गौरला हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर माऊली. कोभाचा मार्ता येणे केला पुरुषार्थ धन्य तू कोभाचा मार्ता जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल
कोणी नेले पुढे वेडे वाकोडे उत्तर करा क्षमा अपराध महाराज तुम्ही नाही विचारला अधिकार म्या ब्रह्मा मार्गा चुकाले उघडे पंढरपुराचे आले दया पुंडली उभे केले विटेवर उभे केले. कबीर महाराजांची नियुक्ती केली गेली आणि याचं संयोजन याचं मुख्य काम चाली सांगण्याचं काम जनाबाई महाराजांकडे देण्यात आलं. नामदेव महाराजांचा पुरुषार्थ काय? कीर्तन परंपरा त्याच्याही आधी होती, मात्र कीर्तन करण्याचा अधिकार फक्त विशिष्ट अशा एका उच्चवर्णीय लोकांकडे होता आणि उच्चवर्णीयांकडे असणारा तो अधिकार नामदेव महाराजांनी ती कीर्तन परंपरा सर्व राष्ट्राशी निगडीत केली आणि राष्ट्राशी निगडीत केल्यानंतर नामदेव महाराजांनी ही कीर्तन परंपरा बहुजनांमध्ये आणली. उच्चवर्णीयांकडे जो अधिकार होता त्याच्यापासून नामदेव महाराजांनी सर्व समाजामध्ये आणला. नामदेव महाराज शिंपी समाजाचे, मात्र कीर्तन केलेला बहुजनाचा पहिला कीर्तनकार म्हणून नामदेव महाराजांकडे. मराठाची बोल कौतुके का अमृता तेही पैजा जिंके ऐसे अक्षरी रसिके मिळवीन. माझ्या मराठाची कौतुक बोलत असताना, माझ्या मराठी भाषेचं कौतुक सांगत असताना अमृताला लाजवेल अशा पद्धतीनं ज्ञानोबरायांचा पुरुषार्थ आहे. ये मराठीची ये नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी, ब्रह्मविद्येचा सुकाळू करी हा ज्ञानोबरायांचा पुरुषार्थ आहे. ज्ञानोबरायांच्या नंतर ज्ञानोबराय 1296 त्यांचं साल समाधी प्रसंग. त्याच्या आधी 2 वर्ष आपली सगळी हिंदू राजांचं सगळं पतन झालं. 1294 साली 1294 साली हिंदू राजांचं पतन झालं. हिंदू ही खिलजीनं जिंकली आणि खिलजीनं जिंकल्याच्या नंतर 2 वर्षानं ज्ञानोबरायांचा समाधी सोहळा आहे. 1296 आणि हे 1294 वर्ष.
देशाचा इतिहास आणि संतांचा इतिहास. नंतर यांनी सांगितलं मेरा कटोरा भरके लाव. हे पाहिल्याबरोबर भागीरथीनं पाहिलं, कटोरा भरके लाव. काय टाकायचं बाबा ह्यात? त्यांनी सांगितलं पीठ टाक. पळतच गेली. जिजाबाई या दळण दळतायत. पीठ घेतलं आणि घेऊन निघणार त्यावेळी त्या जिजाबाईने सांगितली बरी बापासारखीच परमार्थ करायला लागली. त्या हातावर एक धक्का मारला. धक्का मारल्याबरोबर आधीच त्या चिमुकले भागीरथीचे हात, त्यामध्ये किती पीठ येणार, त्यात परत जिजाबाईने धक्का मारला, त्यात पीठ किती राहिलं. तसंच भरलेले हात घेऊन आली आणि त्या अंगडशा फुकऱ्याच्या कटोऱ्यामध्ये हात झाडला. झाडल्याबरोबर कटोरा ओसंडून वाहू लागला आणि ओसंडून वाहिलेला कटोरा पाहिल्याबरोबर त्या अंगडशाला वाटलं हेच तुकोबर आहे. तिने त्या भागीरथीच्या त्या चिमुरडीच्या त्या मुलीच्या तुकोबराच्या मुलीच्याच पुढे लोटांगण घातलं. तुकोबर आहे हमें शरण मेलो, हमें शरण मेलो, तुकोबा हमें शरण मेलो. त्या भागीरथीने सांगितलं ए येडा का खोळा, अरे मी तुकोबा नाही, माझा बा तुकोबा आहे. मी तुकोबा आहे, माझा बा तुकोबा आहे. तिने सांगितलं पोरगी जर अशी चमत्कारी तर तुकोबा कसा असेल. त्यावेळेस पासून अनगडशाही त्यांच्या कीर्तनाला येऊ लागली. हा तुकोबरायांचा पुरुषार्थ आहे. म्हणून धन्यता दिली की तुकोबरायांना धन्यता दिली, ती रामेश्वर शास्त्रींनी धन्यता दिली. जगद्गुरु तुकोबरायांचा पुरुषार्थ आहे. म्हणून या चरणामध्ये हा शब्द वापरला जात नाही. जेने केला पुरुषार्थ, हा पुरुषार्थ म्हणजे एक नाही, अनेक पुरुषार्थ केले. हा म्हणलं की कुंडली गौरला हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव कुमार कुमार. जय वैकुंठाने निघालो. चला लोकांनी सांगितलं महाराज तुमचं वैकुंठ तुम्हालाच लकला, आम्हाला काय वैकुंठाला यायचं. त्यावेळेच्या लोकांना सांगितलं ते सांगितलं. आता जरी कोणाला म्हणलं ना वैकुंठाला चला, कोण यायला तयार होतं? यायचं काय वैकुंठाला? नाही, लोक तयार होत नाही. मग त्यावेळेस तुकाराम महाराजाला कशी तयार झाली? आता जर तुम्ही म्हणताल आता तर तुकोबराच्या काळापेक्षा आता गाड्या बंगले रस्ते एवढं सोडून कसं यायचं? वैकुंठाला चला, यायला तयार नाहीत. मग यायला तयार नाहीत. देवानं आपलं असणारं वाहन तयार केलं, गरुडाला तयार केलं आणि तयार केल्यानंतर जगद्गुरु तुकोबरायांची पाद्यपूजा भगवान परमात्म्याने केली. जया पूजले आदरे पांडुरंगे. भगवान परमात्म्याने जगद्गुरु तुकोबरायांचा पूजन केलं आणि पूजन केल्यानंतर जगद्गुरु तुकोबरायांना आपल्या हाताला धरून जगद्गुरु तुकोबरायांना त्या रथामध्ये बसवलं, गरुडावरती बसवलं आणि बसवल्यानंतर लोकांनी सांगितलं आता मात्र तुम्ही निश्चिंत जाणार. आता तुम्ही जाणार, मात्र गेल्यानंतर आम्ही तर काय येऊ शकत नाही, आम्हाला काय आशीर्वाद? त्याने सांगितलं कर्म धर्म तुम्हा असावे कल्याण, घ्या माझे वचन आशीर्वाद. जसं कर्म कराल तशा पद्धतीचा तुम्हाला आशीर्वाद. कर्म धर्म तुम्हा असावे कल्याण. ज्या पद्धतीचं कर्म, ज्या पद्धतीचा धर्म कराल त्या पद्धतीचंच तुम्हाला भेटेल, अशा पद्धतीचा आशीर्वाद जगद्गुरु तुकोबरायांनी केला. आणि जगद्गुरु तुकोबरायांनी त्या ठिकाणी सर्व रामेश्वर शास्त्री, सर्व संत महात्मे, अनगडशा फुकेरासहित सर्व टाळकरी यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हाती धरून या देवे नेला तुका. जगद्गुरु तुकोबरायांचं हे निर्याण आणि असणार हे निर्याण फाल्गुन वद्य द्वितीया, शुद्ध द्वितीया या दिवशी जगद्गुरु तुकोबरायांचं निर्याण झालं. आज आपण भाग्यवान आहोत. आपण 370 अमृत महोत्सवी वर्ष या ठिकाणी संपन्न करतोय. 375वं वर्ष संपन्न करतोय. अमृत महोत्सवी वर्ष आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही 20 साजरी होते. संतांची पुण्यतिथी साजरी करायची असते आणि देवाची जयंती साजरी करायची असते. देवाची पुण्य जयंती का साजरी करावी? येण्याला महत्व म्हणून देवाची जयंती साजरी करावी. संतांची पुण्यतिथी, संतांच्या जाण्याला महत्व आहे म्हणून संतांची पुण्यतिथी साजरी करावी. याला आपण पुण्यतिथी न म्हणता याला बीज म्हटलं गेलं. का? कारण हा जगद्गुरु तुकोबरायांचा पुरुषार्थ बघायला मिळतो. काय पुरुषार्थ आहे? सदेह वैकुंठ गमन, म्हणून हा पुरुषार्थ आहे. आज जगाच्या पाठीवरती अशी इतिहासामध्ये महाराज ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली.
महाराज ज्ञानेश्वर माऊली कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर माऊली कोभाचा मार्ता येणे केला पुरुषार्थ धन्य तू कोभाचा मार्ता जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल बोलिलेले कुडे वेडे वाकुडे उत्तर करा क्षमा अपराध महाराज तुम्ही विठ्ठल नाही विचारला अधिकार म्या आजीची